महाभारतातील श्रीकृष्णाचे 10 रहस्य जे प्रत्येक माणसाने एकदा तरी ऐकायलाच हवे. नमस्कार भक्तांनो, जय श्रीकृष्ण. आज आपण महाभारतातील अशी कथा जाणून घेणार आहोत जी केवळ पांडव आणि कौरवांच्या युद्धाची नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेली आहे. जीवनात दुःख का येते, आपलीच माणसं का आपल्याला त्रास देतात, कर्माचे फळ कधी मिळते, वेळ कधी बदलते आणि देव आपलीच का परीक्षा घेतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिली होती. पहिलं म्हणजे आत्मा कधीच मरत नाही. कुरुक्षेत्राच्या युद्ध पार्श्वभूमीवर अर्जुन आपल्या लोकांना पाहून व्याकुळ झाला. त्याच्यासमोर गुरु, नातेवाईक आणि आपली माणसं उभी होती. त्याला वाटले की या युद्धात त्याचा मृत्यू होईल. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला समजावले की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. जसे जसे माणूस जुने कपडे बदलून नवीन कपडे घालतो, तसे आत्मा एक शरीर सोडून दुसरे शरीर प्रवेश करतो. त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका. दुसरं म्हणजे कर्माचे फळ कोणालाही चुकत नाही. श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्माचे फळ समजावले. माणसाच्या हातात कर्म करणे, पण त्याच्या फळावर पूर्ण अधिकार नसतो. आज केलेल्या चांगल्या कर्माचे फळ कदाचित लगेच मिळणार नाही, पण प्रत्येक कर्माचा परिणाम नक्कीच होतो. जसे बी पेरल्यानंतर झाडाला वाढण्यासाठी वेळ लागतो, तसेच चांगल्या कर्माला फळ देण्यासाठीही वेळ लागू शकतो. म्हणून परिणामाची चिंता न करता प्रामाणिकपणे कर्म करत राहावे. तिसरं म्हणजे अपेक्षा जितकी मोठी, दुःख तितकेच जास्त. आपल्याला अनेकदा परिस्थितीपेक्षा अपेक्षांमुळे जास्त दुःख होते. आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही करतो आणि त्या बदल्यात त्यानेही आपल्यासाठी तेवढेच करावे अशी अपेक्षा ठेवतो. पण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि विचार हा वेगळा असतो. त्यामुळे प्रेम करा, मदत करा आणि आपले कर्तव्य करत राहा, पण बदल्यात तशीच वागणूक मिळेल अशी अपेक्षा कोणाकडूनही करूच नका. आताच्या कलियुगात तर करूच नका. अपेक्षा कमी झाल्या की मनातील दुःखही ऑटोमॅटिक कमी होऊ शकते. चौथं म्हणजे वेळ कधीच कायमची सारखी राहत नाही. पांडवांकडे एकेकाळी सर्व काही होते, पण त्यांना वनवासही भोगावा लागला. राजमहलातून जंगलात जावे लागले, सुखातून संघर्षात जावे लागले, तरीही त्यांनी धैर्य सोडले नाही. कारण त्यांना माहीत होते की वेळ कायमची सारखी नाही. आज वेळ वाईट असेल तरीही तीही बदलेल आणि चांगली वेळ येत असेल तर गर्व करू नये. वाईट काळात धैर्य आणि चांगल्या काळात नम्रता ही ठेवणे ही जीवनाची खरी शिकवण आहे. पाचवी गोष्ट म्हणजे चांगल्या माणसाचीही परीक्षा होते. अनेकदा आपण विचार करतो की मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का येतात. पण पांडव धर्माच्या मार्गावर असूनही त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे संकट म्हणजे नेहमी शिक्षा असे नसते. कधी कधी संकट माणसाला मजबूत बनवण्यासाठी येते. जसे सोन्याला अग्नीतून जावे लागते तेव्हाच ते अधिक शुद्ध बनते, तसेच जीवनातील संघर्ष आपल्यातील ताकद जागवतो. सहावी गोष्ट स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हे सर्वात मोठं युद्ध आहे. म्हणजे काय तर कुरुक्षेत्राचे युद्ध बाहेर सुरू होते, पण अर्जुनाच्या मनातही युद्ध सुरू होते. भीती, धैर्य, मोह, कर्तव्य, राग आणि शांतता यांच्यात त्याचा संघर्ष सुरू होता. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातही असेच युद्ध सुरू असते. खरा विजेता तो नसतो जो दुसऱ्याला हरवतो, तो असतो जो स्वतःच्या रागावर, अहंकारावर आणि लोभावर आणि मत्सरावर विजय मिळवतो. सातवं म्हणजे लोभ माणसाचा विनाश करतो. महायुद्धाच्या विनाशामागील एक मोठं कारण म्हणजे लोभ. दुर्योधनाकडे संपत्ती, सत्ता आणि राज्य असूनही त्याला समाधान नव्हते. त्याला पांडवाचे हक्कही हवे होते. लोभ वाढला की माणूस योग्य आणि अयोग्य यातील फरक विसरतो. आजही पैशासाठी, संपत्तीसाठी आणि स्वार्थासाठी अनेक नाती तुटतात. प्रगती करणे चांगले आहे, पण लोभ माणसाला विनाशाच्या मार्गावर नेऊ शकते. आठवी गोष्ट आहे, जे आता आपल्या हातात नाही त्याची चिंता सोडून द्या. उद्या काय होईल, लोक काय म्हणतील, नशीब कधी बदलेल याची चिंता करत आपण आजचा दिवस वाया घालवतो. पण भविष्यावर आपले पूर्ण नियंत्रण नसते, मात्र आपल्या आजच्या कर्मावर नियंत्रण असते. म्हणून वर्तमानात योग्य निर्णय घ्या, मेहनत करा आणि आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. उद्याची अतिचिंता करण्यापेक्षा आज योग्य कर्म करत राहणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. नववं म्हणजे सुख आणि दुःख हे दोन्ही तात्पुरते आहेत. दुःख आले की आपल्याला वाटते की आता सर्व काही संपले आणि सुख आले की असं वाटते की आता सर्व काही कायमचे चांगले राहील. पण जीवन सतत बदलत राहते. सुख कायमचे नसते आणि दुःखही कायमचे नसते. म्हणून सुखात नम्र राहा आणि दुःखात धीर धरून राहा. आजची परिस्थिती उद्या बदलू शकते, म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःला पूर्णपणे हरवू नका. आणि 10वी म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात मोठे रहस्य म्हणजे विश्वास कधीही सोडू नका.
अर्जुनाकडे शक्ती होती, ज्ञान होते पण आणि गांडीव धनुष्य होते, पण तरीही तो गोंधळलेलाच होता. कारण कधीकधी आयुष्यात सर्व काही असूनही योग्य मार्ग दिसत नाही. अशा वेळी योग्य मार्गदर्शन, धैर्य आणि देवावरील विश्वास आवश्यक असतो. श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथात होते, तशीच परमेश्वराची शक्ती प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या रूपात मार्गदर्शन करत असते. त्यामुळे कठीण काळात स्वतःवरील आणि देवावरील विश्वास सोडू नका. आता भावनिक शेवट. मित्रांनो, कुरुक्षेत्राचे युद्ध केवळ महाभारताच्या काळात झाले नाही. आजही प्रत्येकाच्या आयुष्यात, आपल्याही आयुष्यात आजही प्रत्येकाच्या मनात रोज एक कुरुक्षेत्र सुरू असते. कधी मन आणि कधी बुद्धीमध्ये, कधी प्रेम, कधी अपेक्षामध्ये, कधी राग आणि कधी शांततेमध्ये, तर कधी कर्तव्य आणि इच्छेमध्ये. अशा वेळी गोंधळून जाऊ नका. श्रीकृष्णाची ही शिकवण लक्षात ठेवा. कर्म करा, बदल स्वीकारा, संकटांना घाबरू नका, मनावर विजय मिळवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वास कधीच सोडू नका. कदाचित आज तुम्ही ज्या कठीण परिस्थितीतून जात आहात ती तुमचा अंत नसून तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवात आहे. तर जर तुम्हाला श्रीकृष्णावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने राधे राधे नक्की लिहा. राधे राधे. व्हिडिओ आवडला असला लाईक करा, फॉलो करा. अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्रीकृष्णासाठी एक राधे राधे जरूर लिहा. ज्या निमित्ताने तुमचं राधे राधे तुमच्या हातून नाव लिहिलं जाईल. जय श्रीकृष्ण.